बोरगावकरांना आता भटक्या कुत्र्यांची धास्ती. शहरवासीय व शालेय पालकांची नगरपंचायतकडे बंदोबस्ताची मागणी. बोरगाव हे कर्नाटक महाराष्ट्र राज्यांना जोडणारे शहर आहे. आज येथून दररोज हजारो वाहनांची वर्दळ येथे पाहायला मिळते. शहराकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यालगत कुत्र्यांच्या झुंडीमुळे शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या कुत्र्यांचा व वाहनधारकांचा नाहक त्रास जाणवत आहे. तसेच काही अपघात सुद्धा घडत आहेत. तरी बोरगाव पट्टण पंचायतचे मुख्य अधिकारी व पदाधिकारी यांनी मोकाट कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील संतप्त पालक व नागरिक यांच्याकडून केली जात आहे. बोरगाव शहराच्या मध्यभागी सरकारी कन्नड, मराठी, उर्दू व खासगी कॉन्व्हेंट शाळा आहेत. अनेक विद्यार्थी शाळेत जात असतात. शहरातील काही चिकन मांस विक्रेते व नागरिक टाकाऊ पदार्थ शाळा परिसर व रस्त्याच्या बाजूला टाकत असल्याने व शहराच्या अनेक भागात झुंड करून बसलेली मोकाट कुत्री येथे वावरत आहेत. त्यामुळे शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या कुत्र्यांपासून आपला जीव वाचवावा लागत आहे. प्रसंगी कुत्र्यांना भिवून अपघात देखील घडत आहेत. बोरगाव येथे दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. काही नागरिकांची मते, नजीकच्या शहरी भागातून मोकाट कुत्री आणून सोडल्याची चर्चा केली जात आहे. टोळक्याने फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे लहान मुले व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. टोळक्याने भटक्या कुत्र्याने लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हल्ले केल्याच्या घटना देखील शहरात घडल्या आहेत. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कायमस्वरूपी व्हावा यासाठी नगरसेवक शरद बाळासाहेब जंगटे यांनी वर्षभर नगरपंचायतच्या मासिक मीटिंगमध्ये हा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु बोरगाव पंचायतचे अधिकारी तोडकर हे वेळ मारून नेत असल्याचा आरोप केला जात आहे. भविष्यात रेबीज सारख्या महामारी रोगाला बोरगाव येथील जनता बळी पडू नये यासाठी त्वरित गांभीर्याने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी समस्त नागरिकातून मागणी केली जात आहे. बोरगावहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे.